नमस्कार मित्रांनो, द जी के झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. स्पर्धेपरीक्षेसाठी अतिशय उपयुक्त व महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना दुरुस्ती कोणती? सर्वात मोठी घटना दुरुस्ती आहे 42वी घटना दुरुस्ती. 42वी घटना दुरुस्ती याला छोटी राज्यघटना असेही म्हणतात. यात 59 कलमे समाविष्ट होती आणि 18 डिसेंबर 1976 रोजी ती लागू झाली. या घटना दुरुस्तीला इंदिरा गांधींचे संविधान आणि लघु संविधान असेही म्हणतात. खालीलपैकी कशास जलकाच म्हणून संबोधले जाते? सोडियम सिलिकेट यास जलकाच म्हणून संबोधले जाते. वातावरणातील सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? वातावरणातील सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी हायग्रोमीटर हे उपकरण वापरतात. लॅक्टोमीटर हे दूध किंवा द्रव पदार्थामधील चरबीचे प्रमाण मोजण्यासाठी वापरले जाते. वाईन व्हॅन हे वाऱ्याची दिशा मोजण्यासाठी वापरले जाते. बॅरोमीटर हे वातावरणीय दाब मोजण्यासाठी वापरले जाते. हवामानाबद्दल ग्लोबल वॉर्मिंग ही संकल्पना कोणत्या वर्षी मांडली? हवामानाबद्दल ग्लोबल वॉर्मिंग ही संकल्पना 1970 या वर्षी मांडली. जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या वर्षापर्यंत जगातून मलेरियाचे निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे? जागतिक आरोग्य संघटनेने 2030 वर्षापर्यंत जगातून मलेरियाचे निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. स्वराज्य पक्षाचे प्रणेते म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल? स्वराज्य पक्षाचे प्रणेते म्हणून चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू यांचा नामोल्लेख कराल. गांधीजींच्या अटकेमुळे राजकीय पोकळी निर्माण झाली. ती भरून काढण्यासाठी चित्तरंजन दास, बिपिनचंद्र पाल, मोतीलाल नेहरू आणि लाला लजपतराय यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन 1 जानेवारी 1923 रोजी स्वराज्य पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन झाले? 1994 या वर्षी स्थापन झाले. आनुवंशिकतेचा सिद्धांत हा खालीलपैकी कोणी मांडला? आनुवंशिकतेचा सिद्धांत ग्रेगोर मेंडेल यांनी मांडला. भारतीय अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण? भारतीय अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष डॉक्टर होमी भाभा हे आहेत. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे 1992 ते 1999 पर्यंत भारतीय अणुशक्ती आयोगाचे अध्यक्ष होते. डॉक्टर विक्रम साराभाई हे 1962 ते 1971 पर्यंत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे इस्रोचे अध्यक्ष होते. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. खालीलपैकी सोटमोळाचे उदाहरण कोणते? सोटमोळाचे उदाहरण आहे कापूस. खालीलपैकी टिंबटिंब जिल्ह्यातील पांडवलेणी प्रसिद्ध आहे. खालीलपैकी नाशिक जिल्ह्यातील पांडवलेणी प्रसिद्ध आहे. भारतातील 12माही नद्यांचा उगम मुख्यत्वे कोणत्या पर्वतातून होतो? भारतातील 12माही नद्यांचा उगम सह्याद्री या पर्वतातून होतो. प्रयोगशाळेत ऑक्सिजन तयार करताना कोणता उत्प्रेरक वापरला जातो? प्रयोगशाळेत ऑक्सिजन तयार करताना मॅग्नेश डायऑक्साईड हे उत्प्रेरक वापरले जाते. हायड्रोजन सल्फाइड हा वायू विषारी आहे आणि ऑक्सिजन तयार करण्यासाठी वापरला जात नाही. सोडियम बेन्झोएट हे रसायन ऑक्सिजन तयार करण्यासाठी वापरले जात नाही. कोबाल्ट हे उत्प्रेरक काही विशिष्ट प्रतिक्रियांमध्ये वापरले जाऊ शकते, परंतु सामान्यतः ऑक्सिजन तयार करण्यासाठी वापरले जात नाही.
संगणकशास्त्रात 0 आणि 1 हे म्हणून ओळखले जातात. संगणकशास्त्रात 0 आणि 1 हे बायनरी अंक म्हणून ओळखले जातात. अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे भारतातील पहिले राज्य छत्तीसगड आहे. जगात सर्वाधिक जंगलाचे प्रमाण कोणत्या देशात आहे? जगात सर्वाधिक जंगलाचे प्रमाण रशिया या देशात आहे. देशातील सर्वात मोठे व महाराष्ट्रातील पहिले MSME डिफेन्स एक्स्पो 2024 कोठे भरवण्यात येत आहे? देशातील सर्वात मोठे व महाराष्ट्रातील पहिले MSME डिफेन्स एक्स्पो 2024 पुणे येथे भरविण्यात येत आहे. कोणत्या देशाचे पहिले खाजगी यान ODCS हे चंद्रावर उतरवण्यात आले आहे? अमेरिका या देशाचे पहिले खाजगी यान ODCS हे चंद्रावर उतरवण्यात आले आहे. नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखवणाऱ्या विशेषणाला खालीलपैकी कोणते विशेषण म्हणतात? खालीलपैकी गुणवाचक विशेषण म्हणतात. जर वाक्यात केवळ प्रयोगी अव्यय किंवा संबोधनाचा उपयोग करण्यात आला असेल तर ते वाक्याच्या कोणत्या ठिकाणी आले पाहिजे? ते वाक्याच्या सुरुवातीला आले पाहिजे. ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखवली जाते त्यास खालीलपैकी कोणते विशेषण म्हणतात? खालीलपैकी संख्या विशेषण असे म्हणतात. ते माझे घर आहे हे वाक्य खालीलपैकी कोणत्या सर्वनामाचे आहे? हे वाक्य खालीलपैकी दर्शक सर्वनामाचे आहे. खालीलपैकी कोणते सर्वनाम मिश्र वाक्यातच येतात? जो, जी, जे, ज्या हे सर्वनामे मिश्र वाक्यातच येतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास टिंबटिंब असे म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात. पुढील शब्द खालीलपैकी कोणत्या सर्वनामाचा प्रकार आहे? आम्ही. आम्ही हा शब्द प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. जवळजवळ आलेले दोन ध्वनी जोडण्याला टिंबटिंब म्हणतात. जवळजवळ आलेले दोन ध्वनी जोडण्याला संधी असे म्हणतात. बोलणारा स्वतःविषयी बोलताना किंवा लिहिताना वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्यास कोणते सर्वनाम म्हणतात? त्यास प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. सजातीय ह्रस्व किंवा दीर्घस्वर मिळून एकच दीर्घस्वर तयार होतो त्याला खालीलपैकी कोणती संधी म्हणतात? त्याला दीर्घत्व संधी असे म्हणतात. ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो यास काय म्हणतात? यास जोड अक्षरे म्हणतात. जे चकाकते ते सारेच सोने नसते हे वाक्य खालीलपैकी कोणते सर्वनामाचे आहे? हे वाक्य संबंधी सर्वनामाचे आहे. गुरुपदेश, गुरु प्लस उपदेश हे खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे? दीर्घत्व संधीचे उदाहरण आहे. कर्ता हा वाक्याच्या कोणत्या प्रकारासह वाक्यात सुरुवातीला आला पाहिजे? विशेषण. कर्म किंवा वाक्यात कर्म नसेल तर विधानपूरक हे त्याच्या विशेषणासह वाक्यात कोणत्या ठिकाणी येते? त्याच्या विशेषणासह वाक्यात सुरुवातीला येते. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.